हॅलो हॅलो ऑल. थोडासा वेळ आहे, म्हटलं लाईव्ह यावं. 2:30 वाजेपर्यंत वेळ आहे मला. रागात आहेस का? नाही नाही, रागात नाहीये. हॅलो साहिल सातपुते. हाय. हॅलो. जय भीम. हॅलो दिगंबर दादा. हॅलो. चला पटापट तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. एकदम सगळं छान आहे, मस्त. आजचा विषय असा काही नाहीये खास. सगळ्यांनी ना कोणाला जर तुमच्या आयुष्याबद्दल म्हणजे कोणाला ॲस्ट्रोलॉजीबद्दल तुमच्या जाणून घ्यायचं असेल तर साहिल सातपुते सर म्हणून आहेत, वास्तू ॲस्ट्रो म्हणून त्यांचा अकाउंट आहे. आता इथे त्यांनी मेसेज केलाय बघा, तर त्यांना फॉलो करा नक्कीच. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना नक्की विचारा. नमस्कार सचिन वाळके दादा. सायकोलॉजिस्ट सचिन वाळके म्हणून अजून एक चॅनल आहे. सो तुम्हाला म्हणजे फ्रीमध्ये काही तुम्हाला कुठले आयुष्यावर प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला कसलं आयुष्याबद्दलचं तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही हे अकाउंट सायकोलॉजिस्ट सचिन वाळके हे अकाउंट नक्की फॉलो करा आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कामिनी ताई छान दिसत आहे, थँक्यू कामिनी. प्रमोद तुमचे विचार खूप छान आहेत, थँक्यू. एवढी रागात काय दिदी? रागात नाही, माझा चेहराच तसा आहे. रागात नाहीये मी. नक्की हे 2 अकाउंट नक्की तुम्ही फॉलो करा, ते खूप छान मार्गदर्शन तुम्हाला करतील. सायकोलॉजिस्ट सचिन वाळके तुम्हाला लाईफबद्दल मार्गदर्शन खूप छान करतील. परत साहिल सातपुते म्हणून आहेत, वास्तू ॲस्ट्रो, ते तुम्हाला ॲस्ट्रोलॉजीबद्दल तुमच्या छान मार्गदर्शन करतील. आपटे जर पत्नीसोबत चांगले चालत नसेल तर विवाह बाह्य संबंधाबद्दल तुमचे काय मत आहे? हे बघा, मला काय म्हणायचं, जर तुमचं तुमच्या पत्नीसोबत पटत नसेल तर कुठे चूक होतंय, काय चूक होतंय, तुम्ही पहिले हे शोधून काढा की त्यांची चूक आहे का तुमची चूक आहे, कुठे आपण कमी पडतोय किंवा ती कुठे कमी पडते हे शोधून काढा. विवाह बाह्य संबंध हा याच्यावर बिलकुल ऑप्शन नाहीये. कारण कसं आहे, तुम्ही जर त्या एखाद्या स्त्रीबरोबर किंवा पुरुषासोबत लग्न करताय तर तुम्ही तिला वचनं दिलेली असता की तुझ्या सुखदुःखाच्या पडत्या काळात, तुझ्या चांगल्या काळात, सगळ्या काळात मी तुझी साथ देईन. तर ते पहिले निभावा. तुम्ही जर तुमची लग्नाची बायको किंवा लग्नाचा नवराच जर निभावू नाही शकलात, टिकवू नाही शकलात, तर तुम्ही बाहेरचं नातंही काय टिकू शकणार आहे? आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या नात्यात कुठे कमतरता पडतीये, तुम्ही किंवा समोरची व्यक्ती कुठे चुकतीये, पहिले ते बघा, त्याच्यावर मार्ग काढा. आणि बरेच पर्याय आहेत. काउन्सिलिंग आहे. तुमचं जर अजिबातच नातेसंबंध टिकत नसतील तर तुम्ही काउन्सिलिंग घ्या तुमच्या रिलेशनशिपवर. खूप ऑप्शन्स आहेत ह्याच्यावर. ठीक आहे, विवाह बाह्य संबंध हा ऑप्शन पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही घरातून प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर प्रेम शोधायला जाताय. प्रेम इतकं महत्वाचं नाहीये आयुष्यात. ठीक आहे, म्हणजे मला असं नाही म्हणायचंय प्रेम महत्वाचं नाही, प्रेम महत्वाचं आहे, पण बाहेर प्रेम शोधणं इतकं महत्वाचं नाहीये की मला आता लाईफमध्ये प्रेम मिळत नाही म्हणजे काहीच नाहीये, असं नाहीये. असं विचार करून तुम्ही बाहेर प्रेम संबंध जोडायला प्लीज जाऊ नका. तुम्ही लाईव्ह आल्यानं खूप छान वाटतं, थँक्यू कामिनी. मी पुण्याहून आहे ताई. एक कळतं निमित्ताने आयुष्य जगायचं आणि प्रामाणिकपणा. बरोबर, आयुष्यातनं तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. जेवढं तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहाल ना तेवढं तुम्ही स्वतः बाबतीत सॅटिस्फाईड असाल, हे लक्षात ठेवा. ताई 2 मिनिट बोलायचं लाईन तुम्ही माझ्या. हा बोला ना. हाय अमृता मॅडम, खूप छान दिसतात, थँक्यू. आणि मला काय वाटतं, दिसण्यापेक्षा ना माणसाचं असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका. प्रत्येक माणूस मनाने कसं आहे हे पहिले बघा. विवाह झाला असून काय संबंध म्हणजे बाहेरची घाण सुखी, हो बरोबर आहे. विवाह झाला असून बाहेरचे संबंध म्हणजे
सुखी संसाराला ती लागलेली एक प्रकारची वाळवीच आहे. तुम्ही तुमचे संबंध सुधरवणार नाही तर अजून बिघडवाल या गोष्टींमुळे. हो झालं जेवण. तुमच्या सगळ्यांचं झालं का जेवण? विवाह बाह्य संबंधाबद्दल तुमचा दृष्टिकोन मांडल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अजून कोणाला काय प्रश्न पडलेत मला विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. प्रेम म्हणजे सर्वस्व आहे मॅडम. हो अगदीच, प्रेम म्हणजे सर्वस्व आहेच आहे. पण कसं आहे, आता सध्या कलियुगात फक्त प्रेम म्हणजे सर्वस्व आहे असं म्हणता येणार नाही. आणि प्रेम करा. प्रेम कोणावर करावं? देवावर करा प्रेम. माणूस आहे ना, माणूस किंवा संपत्ती म्हणा, माणूस म्हणा, पैसा म्हणा, हे सगळं नश्वर आहे. शाश्वत एकच आहे, तो म्हणजे देव. कोणाला अजून काय प्रश्न असतील, कोणाचे काय विचार असतील मला सांगा. ऋषिकेश गाडगे पाटील, काय प्रश्न आहे तुमचा? श्री स्वामी समर्थ सागर. ताई तुम्ही बैठकीला निरूपण देता का ताई? नाही, निरूपण नाही देत, मला वाचनाचा भाग होता. एकच मिनिट हा, फक्त जरा एकच मिनिट. गरम होतंय, उन्हाळा सुरू झाला. नाही, मी कुंडली वगैरे नाही बघत. हाय, मी स्वप्नील बोलतोय. माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही एकदा गाणं गाताल का? अरे बापरे. बघू, नक्की नंतर प्रयत्न करेल मी. ओव्हर थिंकिंग हा पार्ट कव्हर करा. यस, ओव्हर थिंकिंगने ना तुम्ही ना, म्हणजे जेवढं ओव्हर थिंकिंग कराल तेवढं तुम्ही स्वतःला खाल. म्हणजे ओव्हर थिंकिंग ही एक प्रकारची ना तुमच्या मेंदूला लागलेली वाळवी येते. हळूहळू तुम्हाला ना पोखरून काढते आणि तुम्ही ना त्यात संपता. म्हणजे ज्या व्यक्तीबाबतीत तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय त्या व्यक्तीला त्याचं काही नसतं, त्या व्यक्तीला त्याचा काही फायदा ना नुकसान, तुम्हालाच प्रत्येक गोष्टीचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग जेव्हा तुम्हाला होईल, असं वाटेल की नाही बाबा मला आता खूपच गोष्टींचा ताण येतोय, तणाव येतोय, तुम्हाला खूप गोष्टींचे प्रश्न पडत असतील तर तुम्ही तुमचं मन दुसऱ्या ठिकाणी गुंतवा. पण ओव्हर थिंकिंग करू नका. ते एक प्रकारे तुम्ही एक सायलेंट पॉइझन म्हणतो ना आपण, सायलेंट हळूहळू तुम्हाला आतून संपवत जातं. आणि आपण ज्या प्रकारे विचार करतो ना त्या प्रकारे आपलं शरीर आपल्याला रिॲक्ट करत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं ओव्हर थिंकिंग कराल तेवढे तुम्हाला आणखीन वेगवेगळे त्रास होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जे आपल्या शारीरिक त्रास असतात ना, तर ते मानसिक त्रासांशी पण खूप जोडलेले असतात. तुम्ही जेवढं तुमचं मन प्रसन्न ठेवाल तेवढं तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. जेवढं तुम्ही ओव्हर थिंकिंग कराल, जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असाल तेवढं तुमचा शारीरिक त्रास तुम्हाला जास्त होणार आहे. तुमचं शरीर त्याप्रमाणेच रिॲक्ट करणार आहे. त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह, ओव्हर थिंकिंग करू नका. स्वतःला खूप एकदम काम ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचं मन कशात रमतं, तुम्हाला कुठल्या गोष्टीची हॉबी आहे ते बघा आणि त्यामध्ये तुमचं मन रमवा. नाही, मी नाही कुंडली बघत. इथे एक सचिन सातपुते वास्तू ॲस्ट्रो म्हणून एक अकाउंट आहे, सो ते बघतात कुंडली. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पेड सेशन बद्दल थोडीशी माहिती द्याल का मॅडम? ऍक्च्युली ना पेड सेशन मी ह्यासाठी सुरू केलेलं आहे की
म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला आयुष्याबद्दल तुम्हाला जर काही सजेशन हवे असतील, तुमचं जर एखादं काम रखडलं असेल आणि त्याबद्दल तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, किंवा तुमचे रिलेशनशिप बद्दल तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण एक टाइम पिरियड देतो की तुम्हाला आम्ही एक अपॉइंटमेंट देते की या वेळेत तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तसं तुम्हाला टाइम दिला जातो आणि तुम्हाला एक मिनिमल चार्जेस तुमचे फीज लावली जाते. आणि फीज तुम्ही आता, मला परवा एका माणसाने प्रश्न केला की सगळा पैशाचा बाजार चालू आहे, तुम्ही मार्गदर्शन फुकट नाही करत, फीज घेता. कसं असतं ना, माणसाला आहे ना फ्री मधल्या गोष्टीची आहे ना अजिबात किंमत नसते. आणि तुम्ही जर कुठल्या दवाखान्यात गेलात तर तुम्ही अशा अपेक्षा करता का डॉक्टरकडून की मला हे फ्रीमध्ये चेक करतील, फ्रीमध्ये गोळ्या देतील? असं नाहीये. तुम्ही एखाद्या गुरुकडून एखादी शिक्षा मिळवली किंवा एखादं काही म्हणजे शिकलात तर त्यांनाही तुम्ही गुरुदक्षिणा देता. सो माझी फी फार काही नाहीये, खूप काही फी नाहीये माझी. अर्ध्या तासाचे मी फक्त 150 रुपये घेते. सो तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवे असतील तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि आपण एक तुम्हाला वेळ दिली जाईल, आपण त्याच्यावर चर्चा करू, आपण त्याच्यावर सोल्युशन काढू. सो हे माझं पेड सेशन असेल. सो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ना, पेड सेशन ठेवण्यामागे हे कारण आहे की काही लोक असतात ना, ती खूप फेक असतात. ती फक्त एक गप्पा मारण्यासाठी वगैरे सेशन बुक करतात. म्हणजे त्यांना ना आयुष्याबद्दल काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त हवं असतं की समोरच्या व्यक्तीशी मला टाइमपास कसा करता येईल किंवा समोरच्या व्यक्तीशी मला म्हणजे खूप वेगळे विषय कसे बोलता येतील. सो मला ते नकोय. ठीक आहे, त्याच्यामुळे पेड सेशन हे मी यासाठीही ठेवलेलं आहे. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही पेड सेशन घेऊ शकता. आपण कॉलवर वगैरे बोलू शकू त्याच्याविषयी. बैठकीला असता का ताई तुम्ही? आता सध्या माझं बाळ आहे त्याच्यामुळे जात नाहीये मी. आमच्या इथून खूप लांब पडते बैठक मला, त्याच्यामुळे. नमस्कार. मेसेज खूप खाली गेले. तुमची मार्गदर्शन करण्याची पद्धत चांगली आहे, थँक्यू. बाय द वे, नाईस हेअरस्टाईल दीदी, थँक्यू. गुड थिंकिंग, थँक्यू. हा, त्यांनी साहिल सातपुते वास्तू ॲस्ट्रो या सरांनी इथे त्यांचा नंबर पण दिला. हाय कुंडली पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचा नंबर मेन्शन केलाय. यावर मेसेज करा. पेड कन्सल्टेशन अवेलेबल आहे. तुम्ही नक्की त्यांना जाऊन तुमचं जर तुम्हाला भविष्याबद्दल किंवा तुमच्या कुंडलीबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हॉबीज मिळालेली असतील काय? हॉबीज मेलेली असेल. ओके, मेलेली असेल तर मन कसं शांत ठेवायचं दीदी? हे बघा, तुम्हाला एक मन शांत ठेवायची टेक्निक सांगते मी. मस्त तुम्हाला जेव्हा ओव्हर थिंकिंग होत, म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप विचार असतील, खूप तुम्हाला ताणतणाव असेल ना, तेव्हा मस्त एक असा खोल श्वास घ्यायचा. म्हणजे नाकाने ब्रीद इन करायचं, तोंडाने सोडायचं. ठीक आहे, ही म्हणजे शरीर आपलं रिस्टार्ट होतं या गोष्टीने. सो तुम्ही ब्रीद इन ब्रीद आउट ही एक्सरसाइज तुम्ही करा. ठीक आहे, एखाद्या नामस्मरणात मन गुंतवात. मग ते नामस्मरण कोणाचंही असो, तुम्ही ज्यांना श्रद्धास्थान मानत असाल, तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल, त्यांचं तुम्ही नामस्मरण करू शकता. कारण नामस्मरणच्या जे स्पंदन असतात, जे व्हायब्रेशन्स असतात, ते शरीराला पूर्णपणे शांत करतात. डोळे मिटून मस्तपैकी नामस्मरण करायचं. हॉबीज नसतील तर हा एक दुसरा पर्याय आहे. मन चिंती ते वैरी न चिंती. चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. मी मागच्या लाईव्ह मध्येही तुम्हाला सांगितलेलं. कारण चिंता ही चिते समान आहे. तुम्ही जेवढी चिंता कराल तेवढं तुम्ही चितेच्या जवळ जाल, आणि जेवढं तुम्ही चिंतन कराल तेवढं तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल नक्कीच व्हाल. फ्रीमध्ये कचरा भेटतो, घेतो का? त्या माणसांना सांगा. हो ना, त्या माणसाने मला म्हणजे तो खूप बोलला की ठीक आहे, असो, प्रत्येकाचे विचार असतात. ताई, माझे पती घरातली माणसांना माझ्यापासून लांब काय? माझ्यापासून लपून चोरून पैसे देतात. मग काय करावं ताई? म्हणजे त्यांचा स्वभावाचा तसं कोणालाच नाही म्हणत नाही, म्हणजे उसने पण देत नाहीत, तसंच देतात. कामिनी गोसावी.
ठीक आहे, तुम्ही त्या मागची आधी स्टोरी जाणून घ्या की तुमचे पती चोरून लपून पैसे का देतात, त्या माणसांनी तुमच्या पतीसाठी काय केलंय काय नाही. कारण बऱ्याचदा असं होतं ना, लग्नानंतर आपण येतो पण लग्नाआधी ते ज्यांना पैसे देतात त्या माणसांनी त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं. सो हा रिटर्न पेबॅक असतो. तुम्ही जर म्हणजे ती माणसं जर त्या लायक नसतील तर तुम्ही तुमच्या पतीशी बोला की कसं आहे, आपल्याला आपली फॅमिली आहे. कुणीही आजकाल कोणाच्याही फॅमिलीसाठी सपोर्टिव्ह नसतं, खास करून नातेवाईक. त्याच्यामुळे आधी तुम्ही फिगर आउट करा ते नातेवाईक त्या लायकीचे आहेत का, किंवा त्या नातेवाईकाने तुमच्या पतीसाठी काय केलंय, तुमच्यासाठी काय केलंय ते फिगर आउट करा. तुमची ऐपत किती आहे ही फिगर आउट करा. आणि मी या मताची आहे, आपण जर 50 रुपये कमवत असू, 5 रुपये देण्याची जरी आपली दानत असेल तरी मदत करावी, पण तो समोरचा व्यक्ती त्या मदत घेण्याच्या लायकीचा मात्र असावा. ते फिगर आउट करा. तुमच्या पतीशी बोला, कारण दुसऱ्या माणसांवरून आपल्या जवळच्या माणसाशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्ही त्या गोष्टी फिगर आउट करा आणि पतीशी बोला तुम्ही एकदा त्या विषयावर. हाऊ टू जॉईनिंग सेशन, आय वॉन्ट टू रिक्वेस्ट फॉर अ सेशन. ठीक आहे गणेश, मला लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही मेसेज करा, मी तुमच्याशी कनेक्ट होते, कॉन्टॅक्ट करते मी तुम्हाला. यू लुक डिसेंट, थँक्यू. मला माझी बायकोनं धोका दिला. 2 लेकरं असून सुद्धा तिने दुसऱ्यासोबत अफेअर चालू होतं, तरी पण मी तिला ठेवणार होतो, पण ती आता नाही राहत, कारण तो तिच्या आईची गोष्ट ऐकून ती राहत नाही. त्यांचं काय आता म्हणणं आहे प्रवीण, त्यांना राहायचंच नाहीये का? आणि मुलं कुठे आहेत तुमची मुलं जर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही मुलांना सांभाळण्याकडे लक्ष द्या. त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला जायचं होतं ती गेली, ती त्या लायक नव्हती. कारण ती जर त्या लायक असती तर तिने तुमचा जाऊ दे पण तुमच्या मुलांचा, तिच्या मुलांचा नक्कीच विचार केला असता. तिने तो विचार केला नाही म्हणजे ती लायक नव्हती, ना लग्नाच्या, ना आई होण्याच्या, ना कुठल्याच गोष्टीच्या. त्याच्यामुळे ती जर तुमच्या लाईफमध्ये परत आली तर तुम्हाला तिला ट्रू रिग्रेट आहे की नाही, म्हणजे तिला खरंच पश्चाताप होतोय का हे तुम्हाला नक्कीच कळेल. आणि तुम्ही स्वतःहून तर जाऊ नका. हे एवढं सगळं जर घडलं असेल ना तर तुम्ही स्वतःहून या गोष्टीत जाऊ नका. तुम्ही आता पूर्ण तुमचं लाईफ, तुमच्या मुलांची लाईफ कशी चांगली करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण ना कसं असतं, मुलांच्या डोक्यावरून ऑलरेडी आईचं छत्र हरवलेलं आहे. सो बापाचं छत्र हरवता कामा नाही, यासाठी तुम्ही तुमच्या मुलांकडे जास्त लक्ष द्या. जाणारा माणूस गेला आणि तिच्या आईलाही त्या बाबतीत काही नाहीये, म्हणजे तिची फॅमिली मला नाही वाटत या बाबतीत म्हणजे सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांकडेच लक्ष द्या, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सागर, मला उत्तर नाही दिलं मॅडम, काय होता तुमचा प्रश्न? हाय श्रीशा, मी मस्त. ओम नमो आदेश. थँक्यू. खूप वर जात आहेत मेसेज, मला स्क्रोल करून बघावं लागते. ताई, माझ्याकडे पैसा टिकत नाही. पैसा कोणाकडेच टिकत नाही. पैसा टिकत नाही. तुम्ही थोडंसं मॅनेजमेंट करा तुमच्या पैशाचं. एक मंथली तुमचं जे इन्कम आहे त्या इन्कमनुसार तुम्ही ठरवा तुमचे एक्सपेन्सेस, म्हणजे तुमचं काय म्हणतात, तुमचे म्हणजे किती खर्च आहे, तुम्ही किती वाचवू शकता. मग त्याप्रमाणे तुम्ही पैसा जर मॅनेज केलात, तुम्ही जर मंथली तुमचं इन्कमनुसार तुम्ही एक्सपेन्सेस मॅनेज केले तर तुमच्याकडे पैसा नक्कीच टिकेल. आणि कसं असतं, आपण पैसा टिकत नाही, पैसा राहत नाही म्हणतो, पण आपण आहे ना, मनुष्य जाती अशी आहे ना, नश्वर गोष्टींकडेच जास्त अट्रॅक्ट होते. म्हणजे माणसाला फक्त 3 गोष्टी मूलभूत आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्यापेक्षा जास्त जे आहेत ना, टीव्ही म्हणा, कपाट म्हणा किंवा काय म्हणा, हे सगळं ना एक आपल्या ना एक्स्ट्रा नीड्स आहेत. ह्या आपल्याला जास्त काही गरजेच्या नसतात, पण प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार प्रत्येक गोष्ट घेत असतो. 2:30 वाजले का? ठीक आहे. प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार घेत असतो, त्याबद्दल काही वाद नाही. पण आपली अंथरूण पाहूनच पाय पसरावे. जर आपल्याला एखादी गोष्ट घेणं शक्य नसेल तर त्या गोष्टीच्या नादी न लागणे हा उत्तम पर्याय आहे. आणि जेवढं आपण मन कंट्रोल करायला शिकू ना, तेवढं तुम्ही आयुष्यात पुढे जाल. ताई, माझ्याकडे पैसे टिकत नाही.
यांनी उपाय सांगितलं ना आत्ताच. ताई पैसा टिकत नाही, खूपच पैशाचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच आहे. ताई माझं भविष्य काय असेल? मी भविष्य नाही सांगत दादा. भविष्य तुम्हाला जर बघायचं असेल तर साहिल ऍस्ट्रॉलॉजर म्हणून आहेत, त्यांच्याकडे बघा. मी त्यांना फॉलो केले, माझ्या फॉलोईंग मध्ये चेक करा. ताई तुम्ही माझं उत्तर दिलं नाही. सागर काय तुमचा प्रश्न आहे सांगा ना. मॅडम काय गद्दारी, ओके, गद्दारी करणं व्यक्ती असेल तर त्याला काय केलं पाहिजे? गद्दारी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मार्गावर सोडून दिलं पाहिजे आणि कर्मावर सोडून दिलं पाहिजे. रिव्हेंज म्हणजे बदला तुम्ही घ्यायला जाऊ नका, सगळं कर्मावर सोडून द्या. एक ना एक दिवस त्याला त्या कर्माची शिक्षा भोगावी लागणारच आहे. त्याच्यामुळे रिव्हेंज घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण कसं होतं, एखादा माणूस आपल्याशी गद्दारी करतो, मग आपण रिव्हेंज घ्यायला जातो, त्यात आपलंच नुकसान आणि आपलाच वेळ वाया जातो. त्या माणसाला तर भोगावं लागणारच आहे, असं म्हणजे असंही पुढे जाऊन तो भोगणारच आहे जर त्यांनी चुकीची कर्म केली असतील तर. त्याच्यामुळे तुम्ही आपला वेळ वाया घालवू नका. ताई तुमच्याशी बोलायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर कोणता आहे? तुम्ही मला इन्स्टावर मेसेज करा, मी तुमच्याशी कनेक्ट होईल. 2.5 तास निरूपण संपणार का? 2.5 तास नाही, 2:30 वाजलेत. माझ्या लेकीला घ्यायला जायचं मला स्कूलला, त्याच्यामुळे मी आता एक 5-4 मिनिटात तुमचा निरोप घेईल सगळ्यांचा. कोणाला काही क्वेरीज असतील, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही DM करा, मेसेज करा तुम्ही, मी तुम्हाला रिप्लाय देईल नक्कीच. ताई मी ग.दी. माडगुळकर यांच्या गावातून बोलत आहे. अरे वा, माझ्याकडे खूप पैसे येतात पण तो सर्व कसा करायचा, काय सेव्ह कसा करायचा कळत नाही. ठीक आहे ना, त्याबाबत पण आपण बोलू. खूप पैसे येतात आणि तो सेव्ह कसा करायचा हे कळत नाहीये तुम्हाला. तुम्ही ना मॅनेजमेंट करा. प्रत्येक तुमचे म्हणजे तुमचं इन्कम किती आहे, तुमचं खर्च किती आहे, ह्या गोष्टी पहिले बघा. कुठले खर्च तुमचे निरर्थक आहेत ते बाजूला काढा. जे खर्च तुमचे खूप मॅन्डेटरी आहेत, म्हणजे तुम्हाला ते करायचेच आहेत, तुम्हाला त्याशिवाय उपायच नाहीये, ते वेगळे काढा. आणि मग त्याच्यातून तुम्ही फिगर आउट करा की आपण कुठले खर्च कमी करू शकतो, कुठे पैसा सेव्ह करू शकतो. आणि स्वतःच्या चांगल्यासाठी पैसा सेव्ह करायचं बघा, की आपलं फ्युचर सेफ कसं होईल, म्हणजे या गोष्टींमध्ये तुम्ही बघून तसं फिगर आउट करून ते मॅनेज करा. आणि मी तरी ह्या मताचे, मी फ्युचर माझं कसं सिक्युअर्ड करता येईल हे मी जास्त बघत नाही. मी आत्तामध्ये जगते, मी आजमध्ये जगते. कारण उद्याचा दिवस कुणीच पाहिलेला नाहीये, त्याच्यामुळे आज मला जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं मी करते. याचा अर्थ असा नाही की मी खूप पैसा खर्च करते. आपल्या ज्या खुशी आहेत किंवा आपला जो हॅपीनेस आहे ना, तो आपण आहे ना कॉम्प्रोमाइज केला पाहिजे थोडासा. आपला हॅपीनेसच मुळात कमी ठेवला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर खुश होता आलं पाहिजे. फार अगदी मोठ्या गोष्टींवर खुश होण्यापेक्षा ना, तुमच्याकडे जे आहे त्याच्यात तुम्ही खुश राहा. तुम्ही नक्कीच लाईफमध्ये सक्सेस व्हाल आणि तुमचा जो पैसा पुरत नाही हा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व्ह होईल. आयुष्याच्या अकाउंटवरती तुमच्या अकाउंटवरती मेसेज केला की तुम्ही बघत का नाहीये? बघेन. मला ना खूप येतात मेसेज, त्याच्यामुळे ना मला कळत नाही. तुम्हाला जर आहे ना खूप प्रॉब्लेम असेल, आयुष्यात खूप सिरियस प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला आहे ना माझं सबस्क्रिप्शन घ्या, मला सबस्क्राईब करा, म्हणजे मला तिथे मी लगेच रिप्लाय देईल तुम्हाला. ठीक आहे. माझ्या सासरचे लोक मला आई वडील नसल्याने खूप त्रास देतात. हा एक खूप प्रश्न एकदम गंभीर आहे. आई वडील नाही म्हणून सासरकडचे त्रास देतात. तुम्ही ना सासरकडच्यांशी थोडंसं एकदा बोलून बघा की काय कुठे कुठल्या गोष्टीत चूक होते काय. आणि काही ठिकाणी ना बोलूनही काही उपयोग नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही इग्नोर करा. जेवढं तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत गुंतवता येईल तेवढं गुंतवा. कारण कसं ह्या गोष्टींवर ना एकतर 2 गोष्टी घडू शकतात. एक तर कायमचं घर तुटू शकतं, नाही तर ती बाई तुटते. त्याच्यामुळे कायमचं घर तुटण्यापेक्षा किंवा आपण स्वतःला तोडून घेण्यापेक्षा ना स्वतःला त्या गोष्टीपासून मेंटली डिटॅच करा. मेंटली तुम्ही त्या गोष्टींपासून लांब व्हा. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही मेंटली या सासरच्या त्रासाहून लांब राहायचा प्रयत्न करा. आणि मला आता पूर्ण सगळे गोष्टी तुमच्या माहीत नाहीयेत, त्याच्यामुळे मी इथे एक्झॅक्ट तुम्हाला
मार्गदर्शन नाही करू शकत आहे. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर मला मेसेज करा, मी तुमच्याशी नक्की बोलेन. हाय अजिंक्य. सागर, मला खूप बोलायचंय तुमच्याशी. हो नक्कीच. तुम्ही ना सबस्क्राईब करा, सबस्क्रिप्शनचा ऑप्शन आहे तिथे सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला पेड सेशन, ज्यांनी सबस्क्राईब केलंय ना त्यांना पेड सेशन नाहीये, त्यांच्यासाठी फ्री मार्गदर्शन आहे, आपण तिथे बोलू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं जास्त सबस्क्राईब, ज्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, आपण नक्की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. सगळ्यांना एकच उपाय दे. महाशिवरात्र आली आहे, ज्याला जमेल त्याला सकाळी 3 ते 5च्या मध्ये ओम नमः शिवायचे एक माळ आणि ओम ह्रीम ह्रीम क्रीम कालिकाय विच्चय नमः एक माल याचा जप करा. हो, ज्यांना म्हणजे आता ज्याची त्याची श्रद्धा, ओम नमः शिवाय हा जप तर तुम्हाला त्या नामस्मरणामधून जे व्हायब्रेशन मिळतं ते शरीराला तुमच्या नक्कीच आत्म्याला शांती मिळणार आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरणात राहा. विद्या, माझे प्रॉब्लेम तू नेहमी ऐकून घेते आणि छान सांगते. थँक्यू विद्या. पर्सनल मेसेज केला होता. हा, आणि पर्सनल मेसेज मध्ये ना मला हाय हॅलो वगैरे असे मेसेज नका करू. तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल ना तो डायरेक्ट तो प्रॉब्लेम लिहा, जेन्युअनली सगळा प्रॉब्लेम लिहा. मी जर तो म्हणजे हाय हॅलोच्या मेसेजला शक्यतो मी रिप्लाय करत नाही. डायरेक्ट प्रॉब्लेम लिहा, मी तुमचे ते प्रॉब्लेम वाचून तुम्हाला लगेच रिप्लाय करेल. तू फ्रेंड आहेस म्हणून समोर बोलता येत नाही, म्हणून इथे सांगते. थँक्यू विद्या. तुम्ही माझ्या प्रॉब्लेम, तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन म्हणजे झाला, तुम्ही खुश आहात याच्यातच मी माझी पण खुशी मानते. झोपला ना, मी पुण्यात असते. श्री स्वामी समर्थ. चलो आता मी लाईव्ह स्टॉप करते, परत लाईव्ह येईल मी. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम असतील तर एक तर तुम्ही माझं चॅनल म्हणजे अकाउंटला सबस्क्रिप्शनचा ऑप्शन आहे, तुम्ही सबस्क्राईब करा, आपण त्या बाबतीत बोलू तुमच्या प्रॉब्लेम्स बाबतीत, किंवा मग मला DM करा, मी तुम्हाला एक टाइम देईल, त्या टाइम मध्ये आपण बोलूयात. ठीक आहे, आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. लाईफमध्ये नेहमी खुश राहा आणि जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये समाधान माना. तुम्हाला कधीच कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही पुण्यात, मी कोथरूडमध्ये. चेशमिस. थँक्यू. चलो बाय, टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या, एकदम खुश राहा आणि देवाच्या सानिध्यात राहा. चलो, जय सद्गुरू.